भोसलेंनी सांगितलेल्या ऑप्शनवर विचार करायला हरकत नाही. त्या मुलाची सगळी माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. माझ्याकडे असा स्पेशलिस्ट. त्या पोराचा संबंध दिवसाचा कार्यक्रम लिहिलेला आहे, टायमिंग सकट. ते आले ना की मला टेन्शन येतं. मला खूप साधं सरळ काही करताच येत नाही ना त्यांना. काय बाबा एवढी मोठी गाडी दिसली नाही का? मरायला येते गाडी खाली. कुठे मेलो असतं तर बरं झालं असतं. आई आई कशाला बाईक चालवता बाबा या वयात? वा वा, काय करणार, मजबुरी. तुम्हाला कोणाला लागलं नाही ना? एकुलता एक पोरगा, त्याचं लग्न करून दिलं हौसेनी, सगळा पैसा त्यात घातला, सुनेने घराबाहेर काढलं. आता या वयामध्ये कुरिअर बॉयची नोकरी करतो. कुरिअर बॉय. तिथे उशीर झाला तर मारता तो. पुन्हा असं होणार नाही. कंट्रोल जात नाही आपला कधी. पुन्हा असं नाही होणार. हा, चला बरं, काळजी घ्या. चल रे. दार लावा मॅडम. यातनं आणलं तुम्ही चौधरीच्या मुलाला? बरं झालं तुम्ही दार लावलत. काय खालून येताना खूप लोकांनी पाहिलं आम्हाला. आले असते तुमची अख्खी सोसायटी. मिरजकरांनी नवीन फ्रीज घेतला, बघूया. आईने काय संस्कार वगैरे शिकवलेत ना. थकून बघून माणूस आला, कामगिरी करून जरा पाणी मिणी द्या. जाऊ बाबा, तुम्ही तरी द्यावं पाणी. आई आई आई. उघडा आता त्याला. हो, तू हो. आत. ताकद नाही राहिली पुरीसारखी. 2.5 किलोचा हातात अर्धा किलोचा पण नाही राहिला. वय झालं. अहो आता बोलू नका. उघडा आधी ते. हो. हे काय केलंय तुम्ही? असं का पडलाय हा? तुम्ही बेशुद्ध पडलात काय याला? नाही का, काय थोडंसा सर्दीचं औषध दिलंय. थोडं गुंगीत आहे तो. 20-25 मिनिटांनी येईल शुद्धी. मॅडम काय, मॅडम ऐका ना, ऐका. सगळं व्यवस्थित झालंय, त्याला काहीही झालेलं नाहीये. तो थोड्या वेळाने शुद्धीवर येणार आहे. मी काय सांगतो ते तर ऐका तुम्ही. अहो खतरनाक आहेत तुमच्या वडीला एकदम. म्हणजे ह्याच्या गाडी समोर बरोबर स्वतःची गाडी घेऊन गेले. बरोबर त्यांनी टायमिंग साधला. असं धडकवली गाडी. पडले काय, सॉलिड आहेत. मॅडम ऐकताय ना? कसं काय जमतं तुम्हाला हे सगळं टायमिंग? एवढं वाटलं तुम्हाला? सोपं आहे. ही ट्रिक वापरून काही वेळा लोकांना लुटलंय मी पूर्वी. त्याला बनपाव टेक्निक म्हणतात. बनपाव म्हणजे? बनपाव म्हणजे आपली गाडी घ्यायची, समोरच्या गाडीवर धडकायची, जोरात ओरडून पडायचं, पण पडताना बुडावर पडायचं. आणि तो वार झेलण्यासाठी बूड एकदम बनपावसारखं नरम पाहिजे. ते आपलं आहे, म्हणून याला बनपाव टेक्निक म्हणतात. या फिल्मचे स्टंट करतात ना, त्या स्टंटला पण बनपाव स्टंटच म्हणतात. त्याचे क्लासेस का उघडत नाही तुम्ही? त्यामुळे नवोदित गुन्हेगारांसाठी प्रोत्साहन आहे ना हे खूप मोठं. क्लासेस, युनिव्हर्सिटी काढायचं म्हणते मी प्रिन्सिपल. आणि जर तुला पोलिसांनी नोकरीत घेतला नाहीच तर तू स्पेशल लेक्चरर. म्हणजे पोलीस कसे पकडतात, त्यांच्यापासून कसं सुटायचं हे तू शिकवायचं. आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव सुद्धा ठरवलंय मी, CPU. म्हणजे चोर पोलीस युनिव्हर्सिटी. चोर आणि पोलीस दोघांकडे कौशल्य तेच असतं, फक्त हितो आणि वापर वेगळा असतो म्हणून. हे जरा जास्त होतं. हा मुलगा उठला
आणि त्यांनी बोंबाबोंब केली तर काय करायचंय ठरलंय तुमचं? सगळं आम्हीच करायचं काय? एवढं केलं उरलेलं बघा ना तुम्ही. चला 500 रुपये सुटे आहेत, त्या म्हणजे एक्झॅक्ट पैसे देऊन संतारा मारून निघून जाईन मी. एक मिनिट, तुम्ही बाईकवरून पडलात? तुझ्यासाठी नाही, माझ्या नातीसाठी. आज नाही. काळजी करू नका, येईल तो शुद्धीवर. शुद्धीवर आला की आपण बोलूच. घाबरू नका, पॅनिक होऊ नका, त्याला कम्फर्टेबल करा. घरात वावरताना सांभाळ, काही लागलं तर. तुम्ही काय करत होता? गुड्डूला किडनॅप करायपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? काय करत होता तुम्ही? काय करत होता तुम्ही? नाही मॅडम, तो गाडी समोर अचानक एक बाईकवाला आला. गप्प बस, गप्प बसा. सगळे डिटेल्स दळवींना द्यायचे, कळलं? ठीक आहे. किती वाजता झालं, काय झालं, कसं झालं, समजलं? निघा आता, आउट. आणि एक मिनिट, हे कुणालाही कळता कामा नये. हे जर का कुणाला कळलं ना, तर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन मी ठोकीन तुम्हाला. गेट आउट. हे अरे, तुम्ही कोण आहात? आणि मी इकडे काय करतो? कोण आहात तुम्ही? ऐक बाळा, ए तू ऐक जरा, तुझं शांत कळलं. मी ते कसं काय आलो? मी तर फक्त शाळेतून घरी. तुम्ही मला किडनॅप केलं? ए, तुला माहितीये माझी आई कोण आहे? कानफटात मारीन. अभय, 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 ऐक 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 माझं अभय. तुझी आई कोण आहे हेही माहितीये, तुला माहितीये आम्ही कोण आहोत. त्याला घाबरवू नकोस. मी घाबरवत नाहीये त्याला, त्याला शांत करतोय. फोटो बघ, तिला बघितलेस? ती त्या ड्रग केस मध्ये पकडली गेलेली. सावनी मिरजकर आहे ही, माझी मुलगी. मी तिचा बाप अभय मिरजकर आणि ही तिची आई श्रद्धा मिरजकर. पण तुम्ही मला का किडनॅप केलंय? कारण तुझ्या आईने आमच्या मुलीला किडनॅप केलं. मी आले. पाणी पी. सगळं ठीक आहे ना? काळजी वाटते खूप. काळजी करू नको, इथे सगळं ठीक आहे. तिथे
तिकडे सगळं ठीक आहे, पण एक शंका येते मला. काय? तुझ्या घरात जो ऑडिओ रिसिव्हर लावलाय तसा माझ्या घरात लावला असेल का? मला सांग, गेल्या काही दिवसात कोणी अनोळखी माणूस आला होता का तुझ्या इथे? म्हणजे आत, घरात? नाही. नक्की आठव? नाही 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 ना? नाही. मन असेल, नको काळजी करूस. बरं चल, आपल्याला काम करायचं. तू का आली आहेस इथे नीता? मला काही हाऊस नाही इथे यायची. घराला काय सोनं लागलंय? निरोप द्यायचा होता म्हणून आले. पुन्हा निरोप नाही दिला म्हणून मला बोलणी बसतील. ठीक आहे, बोल काय ते. बाबांचा फोन आला होता नाशिकवरून. तुला का केला होता त्यांनी? कारण तुझा लागत नव्हता म्हणून. बरं ठीक आहे, काय म्हणाले? त्यांच्या 1-2 वस्तू इथे विसरल्यात आणि त्यांना त्या हव्या आहेत. नाशिकला पाठवून दे त्या. कुठल्या वस्तू? इयरफोन आणि 1-2 काहीतरी आहे. अगं निरोप तरी नीट द्यायचा ना नीता. मला माहित नाहीये, तू फोन करून विचार ना त्यांना. ठीक आहे, बघते मी काय करायचं ते. जा तू. बघ काय ते, मी जाते. जमदाडे, जमदाडे. येस मॅडम. भोसले कुठे? मला माहित नाही मॅडम. जमदाडे, मी शांतपणे विचारते, भोसले कुठं आहे? भोसले कुठे? मॅडम खरंच नाही माहिती. तुमच्या सगळ्यांची वरात तर मी काढणारच. नाही तुमच्या डोळ्यासमोर घोडे नाचवले ना तर मी पण नावाची चौधरी नाहीये. मॅडम तुमच्यासाठी कुरिअर आले. काय नाच चाललाय इथे? चल चालता हो. विजय भोसले. बाळा, हे घे, तुला खायला आणलंय. भूक लागली असेल ना? आम्ही तुला किडनॅप केलं असलं तरी त्रास नाही देणार होत. हे बघ, थोडं खाऊन घेतोस का? भूक लागली असेल ना? तुम्ही हे का करताय? हे बघ, कदाचित तुझ्या आईला माहिती आहे आमची मुलगी कुठे. आम्ही तुला खोटं खोटं किडनॅप केलंय, पण आमची मुलगी खरंच किडनॅप झाली. आणि तुझी आई आमची मुलगी कुठे हे आम्हाला सरळ सरळ नाही सांगणार. म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतंय. ते भोसले काका तुमच्या गँगमध्ये? अरे, गँग वगैरे नाहीये रे आमची. जे काय आहे ते, पण ते तुमची मदत करतात ना? पण मला आठवते ते माझ्या गाडीच्या जवळ आले, आणि ते हसून मला बघत होते. पुढचं मला काही आठवत नाही. म्हणजे ते त्यांनीच किडनॅप केलंय. मग आता माझी आई तुम्हाला कोणालाच सोडणार नाही.
वेलकम मॅडम. वेळेत आलात तुम्ही. हा म्हणजे अर्थात आता मुलाचा प्रश्न आहे म्हटल्यावर वेळेतच येणार नाही का. पण मॅडम मला फार आनंद झाला बरं का तुम्हाला आत्ता इथे पाहून. हा म्हणजे मला कळलं होतंच की तुम्हाला मला भेटायची खूप घाई झाली. मूव्ह. तुला कळतंय विजय तू किती मोठी चूक करतोयस ते. मॅडम लक्षात घ्या ट्रिगर माझ्या हातात आहे. चूक मी चूक करतो मॅडम. अहो तुम्ही पाप करताय पाप. लहान मुलांना ड्रग्सच्या नादी लावायचं पाप करताय मॅडम तुम्ही. लहान मुलं म्हणजे पुढची पिढी बर्बाद करताय तुम्ही. तुला काहीच कसं नाही वाटलं. आपण कोण आहोत. डिपार्टमेंटचं प्रेशर प्रेशर म्हणता ना. मग हे करताना काहीच नाही वाटलं. अख्खीच्या अख्खी पिढी बर्बाद करताय तुम्ही. जी माणसं हे ड्रग रॅकेट चालवतात त्या माणसांबरोबर पार्टनरशिप असेल तुमची. कदाचित तुम्ही त्यांच्या बॉस असाल एसीपी चौधरी. भोसले डोक्यावर पडलाय का रे तू. तर तुझी ही शायनिंग तुझ्या अंगाशी येऊ शकते माहितीये का तुला. मॅडम याला म्हणतात इमानदारी. कामाबद्दलची निष्ठा समाजाबद्दलची निष्ठा. तू ना आता मंत्र्यांची भाषणं लिहायला घे विजय. पोलीस तर काही होत नाहीस तू. Get up. आता तुझ्या खुनाचा आणखी एक पाप घेऊ का मी माझ्या माथ्यावर. मॅडम आपण हत्यारं खाली ठेवून बोलूया. वा वा जमदाडे वा. नाही पोलीस कधी वेळेत पोहोचत नाही हे तू चुकीचं आहे सिद्ध केलंस. पोलीस स्टेशन मध्ये म्हणालो नाही मी कधी तुला. पण आज गर्वाने म्हणेन की तू ग्रेट आहेस समदाडे. मला सुद्धा वाटलं नव्हतं सर मी असं कधीतरी म्हणेन. तुम्ही करताय तो मूर्खपणा आहे.